मित्रांनो, तुम्हाला हा सीन बघून एक प्रश्न पडला असेल की ही कोणती नदी आहे. तर हे आमच्या गावातले 2 धरण आहे आणि इथे बहुतेक पिक्चरचे शूट झालेले आहेत मित्रांनो. आणि त्याचपैकी आपला तुम्ही छावा मूवी बघितला असेल तर छावा मूवीचा पण सीन इथलाच आहे भावांनो. आणि त्यानंतर आपल्या इथे घरातल्या 2 म्हशी मित्रांनो, जाम भारी वाटतं गावाला असं जाऊन. म्हणजे बोलतात ना, एकदम फ्रेश दूध भेटतं ना, ते म्हणजे गावालाच भेटतं. आणि त्यानंतर इथे गावाकडची संध्याकाळ भावांनो, गावाकडची संध्याकाळ म्हणजे बोलण्यासाठी शब्द नाहीत मित्रांनो. एवढं शांत वातावरण असतं ना गावाला. त्यानंतर येतो आपला लालपरीमधला प्रवास भावांनो, जो की तुम्हाला आणि मला दोघांना पण आवडतो मित्रांनो. आणि गावाला लालपरीचा प्रवास खूप भारी होतो. त्यानंतर येते आमच्या गावातला फेमस गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो आणि खूप लोक इथे येतात दर्शनासाठी. तर चला सुरू करूया आपला ब्लॉग. लेट्स गो. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर नवीन ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचा उद्देश आहे कारण की आज आपण म्हणजे आम्ही चाललो आहे गावाला आणि आपली आजपासून लाईव्ह स्ट्रीम बंद असेल. काहीतरी शनिवार नाही तर रविवारपर्यंत आपली लाईव्ह स्ट्रीम बंद असेल. तर मित्रांनो, गावाला जायचं कारण ते पण तुम्हाला सांगतो. कारण की आजीचं वर्षश्राद्ध आहे, तर आम्ही सगळी फॅमिली गावाला चाललो आहे. आणि आज आपली स्ट्रीम होणार नाही आहे कारण की स्ट्रीम चालू करायची होती आज, लास्टची स्ट्रीम. पण कॉलेजमध्ये गेलेलो आणि जरा पुस्तकं सबमिट करायचे होते लायब्ररीमध्ये, तर ते देऊन आलो आणि बोललो लवकर येईल तर स्ट्रीम चालू करेल. पण आत्ता आलो आहे, काहीतरी 8 वाजलेत आणि 1 तास आणि अर्धा बाकी सगळी धावपळ आहे. कामं म्हणजे बॅग वगैरे भरायचा कार्यक्रम तुम्हाला तर माहितीच आहे. धावपळ किती असते गावाला जाताना बोलल्यानंतर. आधीच भरायची होती पण उशीर झाला. तर मित्रांनो, आजची आपली लाईव्ह स्ट्रीम नाही होणार आहे. बोललो 1 तासासाठी लाईव्ह स्ट्रीम चालू करू आपली, पण नाही, पॉसिबल नाही आहे. तर आपली पोरांची आवर माहिती ना गावाला जायचं बोलल्यानंतर, हे कपडे घे, अरे तो शर्ट राहिला, हे राहिला, ते राहिला. तर मम्मीला परेशान केलेला खाली नाही काय भरू काय नाही. तर काय विषय नाही मित्रांनो, चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि निघताना डायरेक्ट भेटतो तुम्हाला, ठीक आहे? फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे जेव्हा जाईल तेव्हा भेटतो आणि तिथून आपण डायरेक्ट उद्या भेटू. कारण की रात्र आहे आणि ट्रॅव्हल्सने चाललो आहे, तर जास्त जरा अंधार वगैरे असणार आहे आणि धावपळ तर असणारच आहे कारण की ट्रॅव्हल्स पकडताना तुम्हाला माहितीच आहे. तर माझं असं मत आहे, मी डायरेक्ट उद्या तुम्हाला तुमच्या भेटीला उद्या येईल मी. आणि बस तोपर्यंत काय नाही, काय विषय नाही भाई. फक्त जाताना आता फ्रेश वगैरे होईल, जेवेल, 9, 9:15 काहीतरी निघेल तेव्हा तुम्हाला भेटतो परत. आणि काय आहे ते पुढचं तुम्हाला सांगतो. तर भावांनो, जे पण चॅनलवरती नवीन येत आहे पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. जे पण आपल्या चॅनलवरती येत आहे नवीन भावांनो, तर प्रेम द्या, समाजामध्ये इज्जत द्या आणि आपुलकीचा विषय भावांनो विसरू नका. तर चला भेटूया आपण नंतर. लेट्स गो. चला मित्रांनो, बॅग वगैरे पॅक करून झाली आहे आणि 9:30 झालेत आणि आता निघतोय. हे जास्त काय नाही घातलं, फक्त नॉर्मल जॅकेट वगैरे घातलं. ट्रॅकवरती जायचं आहे. हा काय विषय होता? जिंकली चला, फायनली इंडिया जिंकली, फायनलला गेले भावांनो. आणि आता आम्ही पण जातो आमच्या गावाला. चला ब्लॉग कंटिन्यू करा. काय बोलते उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करा. उद्याचा आणि आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करा. आता डायरेक्ट भेटूया आपण उद्या कारण की आता घाईमध्ये. तर चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलोय गावाला आणि सकाळी 5:30ला पोचलेलो. तर अंधार होता म्हणून जास्त काही पण हातात बॅग वगैरे होते तर शूट नाही केला. तर आता उठलो आहे आणि तोंड वगैरे धुतलं आहे, फ्रेश झालं आहे. आणि आता पहिले नाश्ता करूया, पोहे खाऊन मग नंतर काही सामान आणायच्या वाईमधून, मग तेव्हा डायरेक्ट तुम्हाला बाहेर भेटतो. आणि पटापट नाश्ता करू आणि मग आंघोळ वगैरे करून मग बाहेर जाताना तुम्हाला भेटतो. आणि गावाला आल्यानंतर भावांना वेगळीच मजा असते, तुम्हाला त्या माहितीच आहे. एकदम शांतता जी मुंबईला नाही आहे. तर चला, काय विषय नाही, पटापट खाऊ आणि मग नंतर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता निघलेलो आहे आणि क्लायमेट बघा, गावचा क्लायमेट. मम्मी पप्पा आता जरा बाजार घ्यायचा आहे, म्हणजे कांदे वगैरे, बटाटे वगैरे, तर ते घेऊन जाऊया. उद्या परवा आहे
पण आजच घेऊन जाणार आहे आम्ही. भरपूर ऊन आहे पण जाणवत नाही ऊन, कारण की हवा आहे ना, घाम वगैरे यायचं नाही. एन्जॉय मस्त एन्जॉय होईल. मस्त शेतातून वाट काढत 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 जायचं. मॉमी मॉमी हे मम्मी इकडं त्यांना डेंजर विषय. आता माहीत नाही किती वेळ लागेल बाजारामध्ये, तर जेवढे जास्त क्लिप नाही घेणार तिकडे, थोडेफार घेईल. चला जाऊया, डायरेक्ट तुम्हाला भेटतो वाईला. सामान घेऊन झालं आहे आणि आता आम्ही इथं थांबलो पत्रावळा घ्यायला. आता इथून पत्रावळा घेऊ पटापट आणि नंतर इथून पुढं आपण मार्केटमध्ये जाणार आहे. इथून मार्केटमध्ये जाऊ आणि जास्त आल्याला शूट करायला भेटलं, कारण की बसमध्ये जरा झोपली होती त्यामुळे तो विषय होता. आता ग्लास वगैरे बघू घेतलं आहे. आता इथून निघूया आणि अजून मार्केटमध्ये घ्यायचं आहे बटाटा वगैरे, कांदे वगैरे, सगळं टमाटर वगैरे. तर डायरेक्ट तुम्हाला तिथं जाऊनच भेटतो घेताना. आता बाकीचं थोडं राहिलेलं घेतलं आहे, काकडी वगैरे, आणि ऑलरेडी इथं सामान झालं आहे. अजून कांदा वगैरे घ्यायचा आहे, बटाटा वगैरे घ्यायचा आहे, तिकडून भाजी वगैरे घ्यायची आहे. तर आता एवढं घेऊ आणि जाऊ. आता जी तुम्ही मागची क्लिप बघितली मार्केटमधली, त्यानंतर मला पुढे व्लॉग कंटिन्यू करायला भेटला नाही, कारण की हातात खूप सामान वगैरे होता, पिशव्या वगैरे होत्या, तर त्यामुळे व्लॉग कंटिन्यू नाही केला. आणि मग घरी आल्यानंतर जरा मशीनसोबत टाईमपास करत बसलेलो मित्रांनो इथं, आणि जाम मजा येते भावांनो. The next day. मित्रांनो डायरेक्ट आपण भेटतोय दुसऱ्या दिवशी आणि झालेलं आहे अंतर, कारण की सकाळपासून काहीच टाईम नाही भेटला, कारण की सगळी धावपळ होती आणि जरा जेवण वगैरे वाढायचा विषय होता. आणि त्या दिवशी वाईमध्ये गेलेलो, म्हणजे ज्या दिवशी आलेलो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल डे 1चा, तर त्याच्यामध्येच वाईमध्ये गेलेलो. तर जरा सामान वगैरे होतं, तर येताना मला ब्लॉग शूट करायला नाही भेटला आणि जरा थकलेलो, तर मी ब्लॉगच नाही बनवला, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बनवला. आणि सकाळचं तुम्हाला दाखवलं मी, ठीक आहे, जरा बघितलं असेल वर्षश्राद्ध वगैरे. आणि जी तुम्हाला मी दाखवली नदी, तर ती आय थिंक तुम्ही बघितली असेल छावा मूवीमध्ये, सगळं शूट इथलंच आहे वाईमधलं. तर काय ना, आजचा म्हणजे हा ब्लॉग जास्त मोठा नाही झाला आहे, तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चुम्मी.